गीता अध्याय 14 श्लोक 7. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. रजोरागात्मकं अनुस्वाराचा विद्धि विवराघात तृष्णा त्रूवर आघात संग समुद्भवम मूवर आघात येईल मुद्भवम संग समुद्भवम. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति. बध्नाति ब वर आघात घ्यायचा, ब बरोबर ध म्हणायचा आणि ना म्हणायचा. तन्निबध्नाति तवर अनुस्वाराचा न झालेला आहे पुढे, ते नला न ऐकू येऊ देत. तन निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन. कर्म मधल्या क वर आघात येईल. कर्मसंगेन देहिनम शेवटचा म अर्धा आहे. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम. 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 रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. 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 रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिनम्. संधि विग्रह. रजः रागात्मकं विद्धि तृष्णा संग समुद्भवम तत् निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनम. रजः म्हणजे रजोगुण, रागात्मकम म्हणजे अनुराग निर्माण करणारा, अनुरागयुक्त, विद्धि म्हणजे तू जाणून घे, तृष्णा संग समुद्भवम म्हणजे कामना आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे. हा सामासिक शब्द आहे. यामध्ये फोड अशी आहे. तृष्णाच आसंगाच. तृष्णा संगौ इतरेतर द्वंद्व समास आणि मग तृष्णासंगयोः समुद्भवः यस्य तत् बहुब्रूही समास. तत् म्हणजे तो, निबध्नाति म्हणजे बांधून ठेवतो किंवा बद्ध करतो. कौन्तेय हे कुंतीपुत्र अर्जुना, हे कौन्तेया हे अर्जुनासाठी असलेलं संबोधन आहे. कर्मसंगेन म्हणजे कर्माच्या संगाने किंवा कर्मफळाच्या संगाने. हा देखील सामासिक शब्द आहे. कर्मणः संगः षष्ठी तत्पुरुष समास. कर्मसंगाः. तस्य संगेन कर्मसंगेन. देहिनम म्हणजे ज्याने देह धारण केला आहे त्या जीवात्म्याला. अन्वय. हे कौन्तेय, रागात्मकं रजः तृष्णा संग समुद्भवं विद्धि तत् देहिनम कर्मसंगेन निबध्नाति. हे कुंतीपुत्र अर्जुना, रागरूप असणारा, संस्कृतमध्ये जिथे राग शब्द आलेला आहे त्याचा अर्थ प्रेम किंवा अनुराग असा आहे. रागरूप असणारा रजोगुण हा कामना आणि आसक्ती यांना उत्पन्न
करणारा किंवा कामना आणि आसक्ती यातून उत्पन्न झालेला आहे असे तू जाण. तो जीवात्म्याला कर्म आणि कर्माचं फळ ह्यांच्याद्वारे बांधून टाकतो किंवा बद्ध करतो. या श्लोकामध्ये भगवंतांनी रजोगुणाचे परिणाम किंवा रजोगुणाचा गुण आणि दुष्परिणाम असं दोन्ही सांगितलेलं आहे. रजोगुणी माणूस प्रेमळ असतो, तो जवळजवळ सगळ्यांवरच प्रेम करतो, कारण त्याचा प्रेम करणं हा स्वभाव असतो. पण असा प्रेमळ व्यक्ती जेव्हा त्याच्या प्रेमाला ठेच पोचते किंवा जेव्हा त्याला प्रेमाला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा त्याच प्रेमाचं रूपांतर द्वेषामध्ये होतं. आणि रजोगुण टोकाची गोष्ट, कुठलीही गोष्ट टोकाची करतो. प्रेम करेल तर अगदी जीवाला जीव देणे इतकं प्रेम करेल, पण द्वेष करेल तर ती व्यक्ती अगदी डोळ्यासमोर नको इतका द्वेष सुद्धा करतो. राग आणि द्वेष ही दोन टोकं आहेत. आपल्याला भगवंतांनी सम राहायला सांगितलंय. कुणाबद्दल अतिप्रेम पण धरू नये, पण कुणाबद्दल अतिद्वेष पण करू नये, असं भगवंतांनी रागद्वेष वियुक्तैस्तु असं सांगितलेलं आहे. पण रजोगुणी माणूस टोकाचं प्रेमही करतो आणि टोकाचा द्वेषही करतो. म्हणून रजोगुण हा रागात्मक आहे असं जाण. राग या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ अनुराग असा आहे. आपण मराठीत राग म्हणजे क्रोध असा धरतो, पण तो अर्थ इथे नाही, तर प्रेम. आता एकावर प्रेम केलं की दुसऱ्यावर आपोआपच द्वेष निर्माण होतो, किंवा ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता ती व्यक्तीसुद्धा तुमच्या मनासारखी वागली नाही तर तिचा पराकोटीचा द्वेषसुद्धा रजोगुणी माणूस करतो. अर्थातच राग आणि द्वेष पराकोटीचे त्याच्या ठिकाणी असतात. आणि हे रागद्वेष कशामुळे उत्पन्न होतात तर तृष्णा संग समुद्भवम. तृष्णा असते त्याला, कितीही मिळालं तरी कमीच पडतं. धन म्हणा, सुख म्हणा, माणसांचा सहवास म्हणा, मान म्हणा, जे जे मिळेल ते कितीही मिळालं तरी त्या व्यक्तीला कमीच वाटतं. आणि त्यामुळे एखादी गोष्ट मिळाली की अजून हवी, अजून हवी, अजून हवी, ह्या भावनेतून त्या गोष्टीचा संग निर्माण होतो. अशी रजोगुणी माणसं स्वतःच्या मुलाबाळांवर, पत्नीवर खूप अधिकार गाजवताना दिसतात, कारण त्यांना असं वाटतं की ही आपली प्रॉपर्टी आहे. आणि मग एखादी प्रॉपर्टी जशी आपल्याला हवी तशी आपण तिचा विनियोग करतो. त्याप्रमाणे ही रजोगुणी माणसं माणसांना सुद्धा वस्तूप्रमाणे स्वतःच्या मालकीची समजतात. हा रजोगुणातनं निर्माण होणारा दोष आहे. तृष्णा वाढते आणि संग वाढतो. माझं आहे आणि ते माझ्या जवळच राहिलं पाहिजे, हा संग रजोगुणातून वाढतो. रजोगुणातून तृष्णा वाढते, रजोगुणातून संग वाढतो. आपण असं बघितलेलं आहे की मनुष्य हा जास्त करून रजोगुणी आहे. देवता ह्या सत्वगुणी आहेत, मनुष्य रजोगुणी आहे, आणि दुराचारी लोक हे तमोगुणी आहेत. आपण हे बघितलं, त्यांना आपण पुराणांमध्ये राक्षस असं म्हटलेलं आहे, ते तमोगुणी आहेत. पण मनुष्य जो आहे, पृथ्वी तलावर जो मनुष्य आहे तो जास्त करून रजोगुणीच असतो. त्यामुळे रजोगुणाचे फायदे तोटे आपल्याला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. रजोगुण जसा तुम्हाला लोकप्रिय करतो, कारण प्रेमळ असते ती व्यक्ती, त्यामुळे लोकप्रिय होते, पण त्याचबरोबर त्याचे अनेक शत्रूसुद्धा निर्माण होतात. म्हणून टोकाचं प्रेमही कुणावर करू नये आणि टोकाचा द्वेषही कुणावर करू नये, म्हणजे मग समतोल राहता येतं. रजोगुण जो आहे तो तुम्हाला टोक गाठायला शिकवतो. आपल्याला गीतेने सांगितलं 2ऱ्या अध्यायापासून, समत्वं योग उच्यते. टोकाचं प्रेमही करू नका आणि टोकाचा द्वेषही करू नका. सम रहा. कुणाचंही शत्रुत्व वा मित्रत्व हे जन्मापासून नसतं, कारणाने एखाद्याशी शत्रुमित्रत्व निर्माण होतं. म्हणून रजोगुणाचा
चांगला भाग आपण घ्यायचा, की सर्वांवर प्रेम करायचं, सर्वांमध्ये भगवंत आहे हे बघून करायचं. पण रजोगुणाचा जो तोटा आहे की तो तृष्णा वाढवतो, संग वाढवतो. संग हे 2 प्रकारचे असतात, माझा आणि माझे हे दोन्ही संग आहेत. आणि ते संग तुम्हाला अहंकारी बनवतात. माझा मुलगा खूप शिकलेला, माझी बायको अत्यंत सुंदर, मी स्वतः अत्यंत ज्ञानी, हे वाटणं हा रजोगुणाचा भाग आहे. आणि मग त्याच्यातून अजून पाहिजे, अजून पाहिजे, सहवास अजून पाहिजे इत्यादी जे आहे त्याला तृष्णा म्हणतात. आणि तृष्णा आणि संग निर्माण करण्याचं काम रजोगुण करत असतो. आपल्या भोवताली अशी रजोगुणी माणसंच जास्त असणार आहे, कारण मनुष्यामध्ये रजोगुण जास्त असतो. आणि ह्या रजोगुणामुळे पुढे बंधन काय निर्माण होतं? कर्मसंगेन देहिनम. कर्माच्या संगामध्ये मनुष्य बांधला जातो. तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, मग त्याच्यासाठी काही करणं आलं, त्याला काहीतरी देणं आलं, मग ते दिल्यानंतर त्यांनी लक्षात ठेवलंय का नाही हे बघणं आलं, मग त्याच्याकडनं त्याची परतफेड होतीये का नाही हे आलं. म्हणजे हिशोब वाढत जातात रजोगुणी माणसाचे. मला तर असं माहिती आहे की लग्नामध्ये अमुक मुलाच्या लग्नामध्ये अमुक एक दिलेलं होतं, मग त्याची बरोबर आठवण ठेवून त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये तेच द्यायचं. अशा प्रकारचा जो हा व्यवहार चाललेला असतो तो सगळा रजोगुणाचा परिणाम आहे. म्हणून बांधून ठेवतो की लक्षात ठेवावं लागतं ह्यांनी माझ्यासाठी काय केलं आहे. अरे कशाला कोणी आपल्यासाठी काही करायला हवं? निष्काम भावनेने करा ना, गीतेने सांगितलेलं आहे ना, शक्यतो कुठल्याही फलाची अपेक्षा न करता करा, असं गीतेने 3ऱ्याच अध्यायात सांगितलेलं आहे. पण रजोगुणी माणसं तशी नसतात. एखाद्याने माझ्यासाठी केलं तरच मी त्याच्यासाठी करीन असं. अर्थातच एखाद्याने केलंय का नाही हे आधी लक्षात ठेवा आणि मग त्याची परतफेड करा. हे दोन्हीही बंध निर्माण होतात. ह्या जन्मात नाही परतफेड करता आली तर पुढचे जन्म घ्यावे लागतात. रजोगुण जो आहे तो कर्माच्या संगामध्ये म्हणजे सतत कर्म करण्यामध्ये त्याला अडकवून ठेवतो. आपण असं बघतो की कित्येक जण अशी असतात की वयामुळे शरीर थकलेलं असतं, पण त्यांना एखादी गोष्ट करू नका असं जर सांगितलं तर ते ऐकत नाहीत. याचं कारण रजोगुण आहे. आयुष्यभर जी कर्म केलेली असतात त्या कर्मांपासनं वय वाढल्यावर निवृत्त व्हायचं असतं हे त्यांना कळतच नाही किंवा त्यांना ते पचनी पडत नाही. कर्माचा सुद्धा संग निर्माण होतो. मग मी इतकी वर्ष 35 वर्ष संसार केलाय, आता काय मला सांगता तुम्ही हे करू नका ते करू नका, असं जे आपल्याला ऐकायला मिळतं तो रजोगुणाचा परिणाम आहे. दुसऱ्यामध्ये हे दोष बघायला जायचं नाही, आपल्यामध्ये ते दोष निर्माण होत आहेत का हे बघायचं. आणि जर झालेले असतील तर कर्माच्या संगापासनं परावृत्त होण्याचा प्रयत्न करायचा. कर्माचे संग 2 प्रकारचे असतात बरं का. मी केलं हा अहंकार हा पॉझिटिव्ह संग आहे आणि मला करायला मिळालं नाही हा सुद्धा एक प्रकारचा संगच आहे. एखाद्या व्यक्तीला नोकरी करायला मिळालेली नसते का, तर दुसऱ्याची कारणं ते पुढे करतात आणि मला नोकरी करायला मिळाली नाही हाच संग धरून बसतात, मग त्याला दुसऱ्याला दोष देत बसतात. अशा प्रकारचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्हीही संग खरं तर टाकून द्यायचे आहेत. इथे ते सांगितलेलं नाही. इथे एवढंच सांगितलं आहे की रजोगुणी माणसं कर्माच्या संगाने बांधली जातात. जे केलं आहे त्याचा अहंकार धरतात आणि जे करायला मिळालं नाही त्याच्याबद्दल खंत करत बसतात. नेहमी उदास राहतात रजोगुणी माणसं, कारण त्यांना कितीही मिळालं तरी त्यांचं मन भरत नाही. आपल्या भोवती अशी अनेक दुःखी चेहरे करून बसलेली माणसं दिसतात आणि ती माणसं बहुतेक करून रजोगुणी असतात. तर काही जण मात्र अगदी छोटीशी गोष्ट जरी कुणी त्यांच्यासाठी केली किंवा छोटासा जरी लाभ मिळाला तरी एकदम हर्षून जातात. ती माणसंसुद्धा रजोगुणांनी युक्त असतात. आता आपल्याला बॅलन्स राहायचं आहे, सम राहायचं आहे.
मनासारखा लाभ मिळाला तरी हर्षून जायचं नाही आणि मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तरी खचून जायचं नाही. हा रजोगुणाच्या कर्मसंगावर मात करण्याचा उपाय आधीच आपण शिकलेलो आहोत. इथे फक्त भगवंतांनी एवढंच सांगितलेलं आहे की रजोगुण हा रागात्मक असतो. रागद्वेष हे दोन्हीही रजोगुणातनं उत्पन्न होतात. त्या रागद्वेषातून तृष्णा वाढते, संग वाढतो आणि मग मनुष्य कर्माच्या संगाने बांधला जातो. देहीन म्हणजे जीवात्मा कर्माच्या संगाने बांधला जातो. ज्याला आयुष्यभर धावपळ करून काही ना काहीतरी स्वतःसाठी दुसऱ्यासाठी करायची सवय आहे, त्याला पुढचा जन्म तशाच घरामध्ये येतो. जिथे खूप कष्ट करावे लागतात अशा कष्टकरी व्यक्तीच्या घरामध्ये त्या माणसाला जन्म येतो. आपल्याला शांत सुखी आयुष्य जगायचं असेल तर रजोगुणावर मात केली पाहिजे. रजोगुण पूर्ण काढून टाकायचा नाही बरं का. रजोगुणाचा एक उपयोग सुद्धा आहे की रजोगुणी माणसं दुसऱ्यासाठी करतात, अहंकाराने का होईना पण दुसऱ्यासाठी करतात. आपल्याला दुसऱ्यासाठी करणं हा रजोगुणातला गुण घ्यायचा आहे आणि त्याचा अहंकार हा रजोगुणाचा दुर्गुण टाकून द्यायचा आहे. रजोगुणी माणसाकडनं कर्माची प्रेरणा घ्यावी. ते खूप गोष्टी करत असतात, फक्त त्याच्या मागे त्यांचा अहंकार पण असतो. आपण अहंकार सोडून द्यायचा, पण ते जसं धावून उत्तमातलं उत्तम कर्म करतात तसं करण्याचा आपण प्रयत्न करायचा. अशा प्रकारे रजोगुण गाळून घ्यायचा बरं का. रजोगुण पूर्ण काढून नाही टाकायचा. कर्माचा उत्साह, नवीन नवीन कर्म करण्याची प्रेरणा हे रजोगुणातले पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत किंवा हे रजोगुणाचे उपयोग आहेत. ते करून घ्यायचे, पण तृष्णा वाढू द्यायची नाही आणि संग वाढून द्यायचा नाही. हे दुष्परिणाम काढून टाकले तर रजोगुणा इतका सुंदर गुण या जगामध्ये नाही. आज जी समृद्धी उन्नती दिसते ती रजोगुणामुळे दिसते. रजोगुणी माणसं अत्यंत उद्योगशील असतात, कधी ती आळसामध्ये बसलेली दिसत नाहीत. ही त्यांची उद्यमशीलता सगळ्यांनी घ्यायची. रजोगुण गाळून घ्यायचा म्हणजे त्या रजोगुणाचा अहंकार, हा त्रास किंवा हा दुष्परिणाम आपण टाळायला शिकायचं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. रजोरागात्मकं विद्धि तृष्णा संगसमुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं. हरि ओम तत्सत्.